महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर आजचं आपलं सेशन एकदम महत्त्वाचं आहे। महावितरणमधील जी उपकेंद्र सहाय्यक किंवा त्याला ऑपरेटर पण म्हणतो, यंत्रचालक असं त्या पोस्टचं नाव आहे, त्या संदर्भामध्ये म्हणजे त्या वॅकन्सीच्या संदर्भामध्ये आजचं आपलं डिटेल सेशन आहे। तर ते सर्व तुम्ही थंबनेलवरती ऑलरेडी वाचलेला आहे, तरी पण मी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगतो किंवा सांगतो की नेमका आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहे। पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राइब करायचं आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे। त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा मी या प्रकारचं नवीन सेशन अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, म्हणजेच तुम्हाला तो अपडेट मिळायला हवा। सोबतच जे काही तुम्हाला डिटेल माहिती असते ते सर्व आपलं CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला पण जोडून राहा, म्हणजे जेणेकरून कोणती ॲडव्हर्टाईज असो किंवा जी काही आज माहिती सांगणार त्याच्याबद्दल वगैरे सर्व मी त्या टेलिग्राम चॅनलवरती पण अपडेट करतो। सोबतच व्हॉट्सअपचं पण चॅनल आहे, म्हणजे जे काही तुम्हाला सर्च करायचं आहे CST लॉन्चपॅड सर्च करायचं, तुम्हाला प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती आपण अवेलेबल मिळून जाईल। ठीक आहे, फक्त टाइमपासचे प्लॅटफॉर्म सोडून कामाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती आपलं CST लॉन्चपॅड तुम्हाला दिसणारच। ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये नेमकं काय करणार आहोत आपण की महावितरणमध्ये उपकेंद्र सहाय्यक आणि यंत्रचालक याच्या संबंधामध्ये नेमकी जर वॅकन्सी आली किंवा जर येणार असेल तर शैक्षणिक अर्हता आणि पूर्ण म्हणजे डिटेल तुम्हाला ॲडव्हर्टाइजमध्ये कशाची गरज आहे आणि त्याच्याबद्दल एकदम सविस्तर आपली माहिती असते, एकदम डिटेल आणि एकदम पुराव्यासहित आपली माहिती असते। सोबतच काही विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे प्रश्न आहे, त्याच्यामधला पण एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जाहिरात कधी येणार। आता हे सर्व आपण सेशनच्या शेवटी आपण बघू, म्हणजे सेशनच्या एंडिंगला। आता ज्यांना घाई आहे सरळ त्यांनी सेशनच्या एंडिंगला जायचं आणि या प्रश्नाचं उत्तर बघून घ्यायचं, पण त्याच्यापूर्वी मी पहिले पूर्ण डिटेल तुम्हाला सेशन घेतो। आता बघा, हे कोणासाठी इम्पॉर्टंट आहे, जे विद्यार्थी विद्युत सहाय्यकमध्ये लागलेले आहे 2019 मध्ये लागलेले असतील त्यांच्यासाठी पण महत्त्वाचं आहे, जे आत्ता लागलेले असतील 25 मध्ये त्यांच्यासाठी पण महत्त्वाचं आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांचं अप्रेंटिसशिप झालेलं आहे त्यांच्यासाठी पण महत्त्वाचं आहे, आणि जे विद्यार्थी अप्रेंटिसशिप करत आहेत त्यांच्यासाठी पण महत्त्वाचं आहे। म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू बघायचे आहे त्यांच्यासाठी हे सेशन खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सर्व डिटेल म्हणजे युद्धाला जाण्याच्या पूर्वी सर्व युद्धाची तुम्हाला रणनीती किंवा भूमिती पूर्ण माहीत असली पाहिजे की नेमकं युद्ध कसं आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय काय होणार आहे। तर ते सर्व आपण एक टप्प्याटप्प्यामध्ये आपण कव्हर करू। सुरुवात करतो। तुम्हाला सर्वांना माहित आहे की ही जी ॲडव्हर्टाईज आहे उपकेंद्र सहाय्यकची ती यापूर्वी म्हणजे आज जे सेशन बनत आहे आपलं या सेशनच्या पूर्वी 2019 मध्ये आली होती। कधी आली होती? 2019 मध्ये। आता हे सेशन 2025-26 मध्ये बनत आहे। कधी बनत आहे? 25-26 या आर्थिक वर्षामध्ये हे सेशन तयार होत आहे। तर हे ॲडव्हर्टाईज होती महावितरणचीच, ती होती उपकेंद्र सहाय्यक त्यालाच 3 वर्षानंतर तो यंत्रचालक म्हणजेच त्याला आपण ऑपरेटर म्हणतो। ठीक आहे, आता याच्यामध्ये नेमकी तुम्हाला काय काय लागणार आता बघा, जे काही बोलणार किंवा जे काही सांगणार पूर्णच्या पूर्ण 2019च्या जाहिरातीप्रमाणे तुम्हाला सांगण्यात येईल, म्हणजे जे काही तुम्हाला डिटेल माहिती देणार मी ती देणार 2019 प्रमाणे। मग काय सर नवीन जाहिरात जर आली तर अशीच असणार का? बराचसा पार्ट असाच असणार, काही अंशतः याच्यामध्ये काय होते बदल होत असते। कोणती गोष्ट आजची आणि उद्याच्या गोष्टीमध्ये काही ना काही थोडासा फरक पडतो, तसा याच्यामध्ये फरक पडणार, पण त्या गोष्टी कोणत्या राहू शकते तेही तुम्हाला सांगतो आणि तेही तुम्हाला समजून येईल। ठीक आहे, म्हणजे सर्व डिटेल आपण 2019 प्रमाणे बोलत आहोत। आता सुरुवात करतो मी शैक्षणिक अर्हता, कॉन्सन्ट्रेशन नाही, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना बरेचसे कन्फ्युजन आहे, कारण की तुम्हाला कन्फ्युजन तुम्ही वाचताना पण होतं आणि सांगणारे पण तुम्हाला कधी कधी कन्फ्युजन करतात। काळजीपूर्वक लक्ष द्या, काय काय तुम्हाला शैक्षणिक अर्हता पाहिजे ते तुम्हाला सांगतो। सर्वात महत्त्वाचं की 10वी म्हणजे 10+2 या बंदातील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असलं पाहिजे। याचा अर्थ काय होते, बऱ्याच जणांना इथं कन्फ्युजन असते, 10+2 म्हणजे सर 12वी होते का? नाही, 10+2 म्हणजे 12वी नाही, 10+2 बंद आहे तो। ठीक आहे, त्या बंदामध्ये काय असते तर तुमची SSC असते। काय असते? SSC असते। SSC म्हणजेच आपण त्याला 10वी म्हणतो, 10वा वर्ग, 10th क्लास म्हणतो। काय म्हणतो? 10th क्लास। म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? 10वी पाहिजे। सर्वात महत्त्वाचं काय पाहिजे? 10वी पाहिजे। लक्षात घ्या, वायरमन ट्रेड 8वी बेस आहे। तुम्ही म्हणाल माझं वायरमन झालं आणि माझं 8वीच पास आहे, 10वी नाही आहे, तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल नाही, तुम्हाला 10वी पास असणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, पहिली गोष्ट। दुसरी, त्याच्यानंतर इथे आणि म्हटलंय, ठीक आहे, आणि मी जाणून ग्रीन कलरमध्ये ठेवलं म्हणजे तुम्हाला समजायला हवं। सोबतच काय पाहिजे ते लक्षात घ्या, किंवाचा अर्थ वेगळा होते आणि आणीचा अर्थ वेगळा होते, तुम्हाला चांगलं माहिती आहे। आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? ITI म्हणतो। काय म्हणतो? ITI मधून तुम्ही राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCVT, बघा
दोन प्रकारचे ITI असतात. एक SCVT असते जे स्टेटचं असते आणि एक NCVT असते जे नॅशनलचं असते. तिथं SCVT म्हणजे स्टेटसाठी जागा दिलेली नाही आहे. तुम्हाला सरळ सांगितलंय राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, म्हणजेच याचा अर्थ काय झाला, हे झालं NCVT झालं. काय झालं, NCVT म्हणजे तुमचं ITI NCVTचं असलं पाहिजे सर्टिफिकेट पण. ठीक आहे, त्याचं काय असलं पाहिजे, राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र. कुठलं, एकतर वीजतंत्री, तारतंत्री किंवा त्याला मराठी, हे मराठीत झालं म्हणजे वीजतंत्री किंवा तारतंत्री. इंग्रजीमध्ये त्याला इलेक्ट्रिशियन किंवा वायर म्हणतो किंवा हे जरी नसेल तुमच्याकडे तर तुमच्याकडे सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे COE म्हणतो त्याला. ते 2014-15 मध्ये बंद झालं. ठीक आहे, आता कुठे कुठे चालू आहे पण मेन बंद झाला आहे. तेही COE कुठचं, इलेक्ट्रिकल सेक्टर. याच्यामध्ये पण भरपूर सेक्टर आहे, इलेक्ट्रॉनिक सेक्टर आहे, ते जमणार नाही. इलेक्ट्रिकल सेक्टरचं COE. ठीक आहे, आणि यांचं काय असलं पाहिजे, तुम्हाला सर्टिफिकेट असलं पाहिजे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र. याचा अर्थ होते नॅशनल ट्रेनिंग सर्टिफिकेट. ठीक आहे, त्याला NTC म्हणतो. काय म्हणतो आपण, NTC म्हणतो. किंवा पुन्हा त्याच्यामध्ये किंवा अथवा म्हणजेच किंवा 2 वर्ष पदविका. आता बऱ्याच जणांना पदविका म्हटलं त्यांना असं वाटतं डिप्लोमा पॉलिटेक्निक करा. नाही, इथं डिप्लोमा आणि पॉलिटेक्निकला अलाउड नाही आहे. पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा, पदविका हे पण एक सर्टिफिकेटच आहे ITI सारखं, पण ते 2 वर्षाचं असते. किती वर्षाचं असते, 2 वर्षाचं. म्हणजे बऱ्याच जणांना कन्फ्युजन असते ना की सर माझा पदवी मी डायरेक्ट सेकंड इयर घेतला, पॉलिटेक्निक केलं ITI नंतर दुसऱ्या ट्रेडमधून, तर मला भरता येणार का, भरता येणार नाही. याचा अर्थ वेगळा होतो. 2 वर्षाची पदविका विषय वेगळा असतो, तोही तारतंत्र आणि वीजतंत्रमध्ये. म्हणजे पॉलिटेक्निकवाल्यांना इथे भरता येत नाही, फक्त आणि फक्त ITI. आता मग बऱ्याच जणांना प्रश्न असतो की सर मी गव्हर्नमेंटमधनं केला, मी प्रायव्हेटमधनं केला. तुम्ही कुठनं केलं त्याच्याशी काही संबंध नाही आहे. तुमच्या सर्टिफिकेटवर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट लिहिलेलं असलं पाहिजे, म्हणजेच त्याला NTC म्हणतो. काय म्हणतो, NTC म्हणतो. तेही कोणाचं असलं पाहिजे, तेही असलं पाहिजे NCVTचं. कोणाचं असलं पाहिजे, NCVTचं. असं प्रमाणपत्र मिळतं. प्रमाणपत्र म्हणा, तुम्हाला सर्टिफिकेट म्हणा, कशाचं, ITI पास झाले त्याचं. तुम्हाला SCVTचं असतं वेगळं, तुमच्याकडे आता जुना प्रकार थोडासा वेगळा आहे, पण तरी तुमच्या सर्टिफिकेटवर NTC लिहिलेलं असलं पाहिजे आणि NCVT पण लिहिलेलं असलं पाहिजे. हे 2 जर तुमच्या याच्यावरती लिहिलेलं आहे NCVT, तर तुम्ही याच्यासाठी सध्या इलिजिबल आहे. सध्या म्हणजे 100% इलिजिबल आहे. पटलं, म्हणजे तुम्हाला काय म्हणतो, एक पाहिजे. 2 गोष्टी क्लिअर केल्या आपण. कोणत्या 2 गोष्टी कोणत्या समजल्या तुम्हाला, एक पाहिजे म्हटलं SSC. काय पाहिजे, SSC प्लस आता माहित झालं आपल्याला काय पाहिजे, ITI पाहिजे. काय पाहिजे, ITI पाहिजे, तेही इलेक्ट्रिशियन आणि तेही NCVT दिल्लीचं. एवढं पटलं, 2 गोष्टी क्लिअर झाल्या. आता पुन्हा इथे आणि म्हटलंय, जेव्हा आणि म्हणतो तेव्हा इथे काय येते, प्लस येते. ठीक आहे, आणि जर किंवा म्हटलं तर स्लॅश आलं असतं. काय आलं असतं, स्लॅश आलं असतं. म्हणजे नसलं तरी चालते भाषातलं, पण आणि म्हटलं म्हणजे समोरची गोष्ट आपल्याला पाहिजे, 100% आवश्यक आहे. लक्षात घ्या. काय, शिकाऊ उमेदवार. ठीक आहे, शिकाऊ उमेदवार अधिनियम जे काही आहे, मी कामाचं वाचतो. शिकाऊ उमेदवार म्हणजे त्याला अप्रेंटिसशिप म्हणतो आपण. काय म्हणतो, अप्रेंटिसशिप म्हणतो. तर अप्रेंटिसशिप म्हणजेच काय, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर वीजतंत्री किंवा तारतंत्री, म्हणजे अप्रेंटिसशिप कशामध्ये, इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनमध्ये अथवा सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये तुमची झाली पाहिजे. मग त्याचं काय पाहिजे, तुम्हाला राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदनी तुम्हाला दिलेलं सर्टिफिकेट पाहिजे. कोणाकडनं, NCVT कडनं आलेलं. आता जसं या सर्टिफिकेटला, ITIच्या सर्टिफिकेटला आपण म्हणतो नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे NTC, तसंच आपल्याला काय पाहिजे, अप्रेंटिसशिप पाहिजे. तर अप्रेंटिसशिपला काय म्हटलं जातं, नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट म्हणजे त्याला NAC म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, NAC. ते तुम्हाला पुरावा दाखवून देतो मी. बघा, हे असलं पाहिजे NAC कोणाकडनं, NCVT कडनं असलं पाहिजे. कोणाकडनं असलं पाहिजे, NCVT कडनं. सोबतच काय, त्या सर्टिफिकेटला काय म्हणतो आपण, नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट म्हणजेच नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट हे असलं पाहिजे, तरच तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहे. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत किती गोष्टी झाल्या, 3 गोष्टी झाल्या. कोणत्या 3 गोष्टी झाल्या, पहिली गोष्ट झाली SSC. पहिली गोष्ट काय झाली, SSC झाला, प्लस तुमचा ITI झाला आणि प्लस तुमचं काय झालं, अप्रेंटिसशिप झालं. काय झालं, अप्रेंटिसशिप झाला. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर अप्रेंटिसशिप पाहिजे, मान्य आहे, पण नेमकी कुठली अप्रेंटिसशिप पाहिजे ते आम्हाला अजून कळलं नाही. मग आता तुम्हाला सांगणारे काही, म्हणजे तुम्ही सांगणारे म्हणजे तुमचा खेळ असतो तो. ठीक आहे, की फक्त MSCBतलीच चालते, म्हणजे ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, जनरेशन, असा त्याचा अर्थ आहे का, नाही. तुम्ही एक लक्षामध्ये घ्या,
तुम्ही कुठनंही अप्रेंटिसशिप जरी केलं असणार, कुठनंही जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट आहे, तुमचं अप्रेंटिसशिप इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन याच्या खाली पुन्हा लिहिलेलं असते. आता कामाचं नव्हतं म्हणून मी घेतलं नाही, जेवढं कामाचं होतं तेवढं घेतलं. तिथे इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅनमध्ये तुमची अप्रेंटिसशिप झालेली असली पाहिजे. ठीक आहे, वायरमॅन म्हणजे त्याला तारतंत्री म्हणतो. आता बऱ्याच कंपन्यांमध्ये पण अप्रेंटिसशिप होते, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये, जे इस्टॅब्लिशमेंट अप्रेंटिसशिप वेबसाईटवरती रजिस्टर्ड असते. ठीक आहे, तर त्या कंपन्यांचं पण अप्रेंटिसशिप चालते, पण ते अप्रेंटिसशिप त्या कंपनीचं सर्टिफिकेट नाही, ते तुमचं अप्रेंटिसशिप NCVTच्या अंडरमध्ये झालेलं असलं पाहिजे. मग तुमचं ते पारेषण असो, डिस्ट्रीब्युशन असो, ट्रान्समिशन असो किंवा एखादी प्रायव्हेट कंपनी असो, प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंट असो. पण त्या आजकाल तुम्हाला माहित आहे, प्रायव्हेट जरी तुम्ही महामंडळमध्ये जरी केलं, ST महामंडळमध्ये, तरी तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळते, तरी तेही सर्टिफिकेट चालते, पण ते तुमच्या ट्रेडचं असलं पाहिजे. हा पॉईंट सर्वांचा क्लिअर आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये जो प्रश्न होता की सर नेमकी शिकाऊ उमेदवारी कुठची, तर कुठचेही असो, पण तुमच्याकडे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असलं पाहिजे, म्हणजेच NAC असलं पाहिजे. मग ते कुठलंही असो. पटलं? म्हणजे 3 गोष्टी याच्यामध्ये ऍड झाल्या. सर संपलं काय एवढ्याने? नाही, जॉब मोठी आहे तर गोष्ट पण मोठी असणार, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर पुन्हा एक गोष्ट वाढली, काय? अनुभव. काय वाढला? अनुभव. आता नेमका सर अनुभव किती आणि काय, ते एकदम कॉन्सन्ट्रेशन आहे का? कारण की याच्यामध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि त्या तुम्हाला माहीत असलेल्या पाहिजे. ठीक आहे, आता लक्षात घ्या. पहिली सर्वात महत्त्वाचं की शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा महत्त्वाची गोष्ट काय, तुमचा 10वी झालं, 10वी झाल्यानंतर ITI पाहिजे, ITI झाल्याच्या नंतर अप्रेंटिसशिप पाहिजे आणि त्या अप्रेंटिसशिपच्या नंतर तुम्हाला अनुभव पाहिजे. तुम्ही म्हणाल सर माझा ITI झाला, मी 4 वर्ष काम केलं, 5व्या वर्षी अप्रेंटिसशिप केला, तर ते 4 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स ग्राह्य धरला जाणार नाही किंवा तो काहीही कामाचा नाही. कारण सरळ इथं स्पष्ट केलं आहे की शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर, त्याच्यानंतर म्हणजे अप्रेंटिसशिप झाल्याच्या नंतर वीजतंत्री, तारतंत्री अथवा इलेक्ट्रिकल सेक्टरमधून विद्युत क्षेत्रात 2 वर्षाचा अनुभव. म्हणजे आता इथं काय झालं, प्लसमध्ये पहिले आपल्याला लागलं SSC. काय लागलं आपल्याला? SSC. त्याच्यानंतर आपल्याला काय लागलं? ITI लागलं. त्याच्यानंतर आपल्याला अप्रेंटिसशिप लागलं. आता त्याच्यानंतर काय लागत आहे? एक्सपिरियन्स लागत आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी काय झाल्या, इन्क्लूड झाल्या एका पोस्टसाठी इलिजिबल. म्हणजे एवढं लागत आहे, म्हणजे पोस्ट पण कशी असणार याचा तुम्ही विचार करा. ठीक आहे, आता समोर महत्त्वाचं बघा. आता बरेचसे विद्यार्थी काय की ऑलरेडी महावितरणमध्ये जॉब करताय, पण त्यांनी अप्रेंटिसशिप केलेली नाही. कारण की आजकाल अप्रेंटिसशिपचं प्रमाण वाढलं, पहिले खूप दुष्काळ होता, आजकाल प्रत्येक ठिकाणी अप्रेंटिसशिप इलिजिबल झाली. ठीक आहे, तर बघा महावितरण कंपनीमध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी शिकाऊ उमेदवारी अंतर्गत काही इलेक्ट्रिशियन वायरमॅन जे काय प्रशिक्षण पूर्ण केलं नसेल, म्हणजे जर तुम्ही डिपार्टमेंटचे व्यक्ती असाल आणि म्हणजे समजा विद्युत सहाय्यक लागले असणार 2019 मध्ये, आता तुमच्याकडे अप्रेंटिसशिपच नसेल तरीही काही हरता येत नाही, तुम्ही अर्ज करू शकता. पण अर्ज कसाच करणार का? त्यांना तर 2 वर्षाचा अनुभव पाहिजे, बरोबर आहे. तर समोर लिहिलं आहे की तुम्हाला लाईन स्टाफमधून, म्हणजे जो लाईन स्टाफ आहे, जो टेक्निशियनचा जो स्टाफ आहे, त्याच्यामध्ये 2 वर्षाचा अनुभव अनिवार्य असेल. म्हणजे तुम्ही विद्युत सहाय्यक जर लागले असाल तर तुम्हाला 2 वर्षाचा विद्युत सहाय्यकचा अनुभव असला पाहिजे. कधी जर तुमच्याकडे अप्रेंटिसशिप नसेल तर, कारण बघा कसं आहे, अप्रेंटिसशिप नाही आहे म्हणजे तुम्ही इलिजिबल नाही आहे, पण तुम्ही डिपार्टमेंटचे असाल तर तुम्हाला ते इलिजिबल तुम्ही राहणार. ठीक आहे, आणि जर तुम्ही विद्युत सहाय्यक असाल तोही तुमचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. म्हणजे तुमचा अनुभव तो पकडला जाईल, जरी तुमचा अप्रेंटिसशिप नसेल आणि एक्सपिरियन्स पण नसेल, तोच तुमचा एक्सपिरियन्स, पण तोच तुमचा काय झाला, अप्रेंटिसशिप झाला. पुन्हा महत्त्वाचा समोर पॉईंट आहे कोणता, की जर तुम्ही महावितरण, महापारेषण, महानिर्मिती म्हणजेच त्याला MECB म्हणू, ठीक आहे, वीजतंत्री, तारतंत्रीमधून शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली असेल अशा उमेदवारांचा कालावधी अनुभव म्हणून ग्राह्य धरला जाईल. तर आता काय झालं होतं, आपल्याला एक्सपिरियन्स किती लागत होता? 2 वर्षाचा लागत होता. किती लागत होता? 2 वर्षाचा लागत होता. परंतु आता तुम्ही जर तुमची अप्रेंटिसशिप, आता बघा इतर ठिकाणावरून झाली असेल तर विषय वेगळा, तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव लागणार, याच्यामध्ये काही शंका नाही. त्याच्यानंतर महत्त्वाचं काय की जर तुमचं वितरण, पारेषण आणि निर्मिती मध्ये जर झालं असणार तर तुमचं जर अप्रेंटिसशिप 1 वर्षाचं असणार तर तुम्हाला काय लागणार? 1 वर्षाचाच अनुभव लागणार. किती लागणार? 1 वर्षाचाच अनुभव लागणार. जर तुमचं अप्रेंटिसशिप 2 वर्षाचं असणार, बऱ्याच जणांचं 2 वर्षाचं पण आहे, जर 2 वर्षाचं असणार तर तुम्हाला 0 एक्सपिरियन्स लागणार. किती लागणार? 0. कारण की तुमचा अप्रेंटिसशिपच तुमची एक्सपिरियन्स म्हणून ग्राह्य धरला जाईल, म्हणजे त्याला अनुभवात रूपांतरण करण्यात येईल. आता ते तुमचं अप्रेंटिसशिप कोणाचं 1 वर्षाचं आहे, कोणाचं 2 वर्षाचं आहे. आता आजकाल 2 वर्ष बदलत झालं, 1 वर्षाचं बरेच जणांचं आहे. तर 1 वर्षाचा तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव लागणार. ठीक आहे, आणि जर तुम्ही
महापारेषण, महावितरण, महानिर्मितीच्या बाहेरचं जर तुमचं अप्रेंटिसशिप असणार किंवा तुमचं प्रशिक्षण असणार, कालावधी जो आहे तो अनुभव म्हणजेच तुमच्या एक्सपिरियन्स सोबत ओव्हरलॅप झाला नाही पाहिजे. म्हणजे अप्रेंटिसशिप पण त्याच वर्षी आणि अनुभव पण त्याच वर्षी, ते चालणार नाही. तुमचा अनुभवाचा कालावधी म्हणजे आज तुमचं एक्सपिरियन्स म्हणजे अप्रेंटिसशिप संपलं आणि उद्यापासून तुमचा एक्सपिरियन्स सुरू झाला पाहिजे. तुम्ही म्हणाल आज संपलं 4 महिना पहिलेच माझा एक्सपिरियन्स सुरू झाला, ते पकडल्या जाणार नाही. म्हणजे ओव्हरलॅपिंग कसंही असलं नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे. आता याच्यात महत्वाचा प्रश्न की सर अनुभव कुठला चालेल, महत्वाचा प्रश्न, एकदम महत्वाचा. आता बऱ्याच जणांचं म्हणजे कन्फ्युजन असतं ना की अनुभव कुठला चालेल. आता बघा या भरतीला 2019च्या एकदम मी असं इतक्या जवळून अनुभवला आहे, म्हणजे पूर्ण कव्हर केला आहे मी या भरतीला. त्याच्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत, जॉईनिंग पर्यंत, इव्हन आता पगारापर्यंत पण माझं त्याच्याकडे लक्ष आहे. त्याच्यात काय काय झालं एकदम मी चांगल्या पद्धतीने, मला त्याचा हे आहे काय म्हणते अनुभव आहे एकदम ठामपणे पद्धतीने. आता नेमका सर अनुभव कुठला लागतो, तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन की सर फक्त वितरण मधलाच चालतो का, फक्त आउटसोर्सच चालतो का. तसं नाहीये. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्ही जो एक्सपिरियन्स असणार तो विद्युत क्षेत्रातील असला पाहिजे. विद्युत क्षेत्रातील असला पाहिजे याचा अर्थ असा काय की म्हणजे बघा एकदम सोपं दिलेलं आहे. विद्युत क्षेत्र म्हणजे कोणतं, प्रयत्न करायचा की MSEBीचं जे काम आहे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा, मग डिस्ट्रीब्युशनशी संबंधित जे काही येत आहे त्याच्यामधला जर तुम्हाला अनुभव असणार तो तुमचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. आता याच्यामधला तुम्हाला सांगतो, जर तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे, आता तुम्हाला माहिती MSEBीचे कॉन्ट्रॅक्ट चालत असतात, पोल उभे करणं, टावर उभे करणं, हे सर्व कॉन्ट्रॅक्ट चालत असतात MSEBीचे, आणि तेही गव्हर्नमेंट अप्रूव्ह कॉन्ट्रॅक्टर. कोणता, गव्हर्नमेंट अप्रूव्ह कॉन्ट्रॅक्टर. त्याच्याकडे जरी तुम्ही काम करत असाल, जरी तुम्ही त्याच्या मस्टरवर नसाल, जरी तुमचं PF कटत नसेल, जरी तुमचं पेमेंट बँकेत होत नसेल, त्याच्याशी काही संबंध नाही. फक्त तुम्हाला त्यांच्याकडनं अनुभव प्रमाणपत्र लागतं 2 वर्षाचं. काय लागतं, 2 वर्षाचं अनुभव प्रमाणपत्र. म्हणजे याचा अर्थ समजा एखादा PWDचा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, तो इलेक्ट्रिकलचे कॉन्ट्रॅक्ट घेत आहे, समजा इलेक्ट्रिकलचे कॉन्ट्रॅक्ट घेत आहे, तोही इथं ग्राह्य धरला जातो आणि ग्राह्य धरल्या जाईल. कारण विद्युत क्षेत्राशी तो काय असला पाहिजे, निगडीत असला पाहिजे. कसा असला पाहिजे, विद्युत क्षेत्राशी, आणि तो 2 वर्षाचा असला पाहिजे. म्हणजे तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की सर अनुभव कुठला चालतो, कुठलाही चालतो, फक्त तो विद्युत क्षेत्राशी निगडीत असला पाहिजे. म्हणजे तुमचा जो ट्रेड आहे त्या व्यवसायाशी संबंधित असला पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल सर माझं इलेक्ट्रिशियन झाला आहे ना, मी पेंटिंगवाल्याकडे गेलो, पेंटिंगचा एक्सपिरियन्स आणला पेंटरचा, तो चालणार का, त्याच्याशी इथं काही संबंध नाही आहे. तुमचा अनुभव असला पाहिजे विद्युत क्षेत्रातला. इतकं क्लिअर आहे. म्हणजे तो तुमचा दुसरा प्रश्न होता की अनुभव कुठला चालेल, कुठलाही चालेल, परंतु शासकीय कॉन्ट्रॅक्टर असला पाहिजे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, आणि तेही कॉन्ट्रॅक्ट कशाचे असले पाहिजे, विद्युत क्षेत्राशी निगडीत असले पाहिजे. मग तो तुम्ही आउटसोर्समध्ये काम करत असाल तर एकदम बेस्ट, कंपनीचे असाल तर त्याच्यापेक्षा बेस्ट, आणि याच्या बाहेर असेल एखाद्या कंपनीमध्ये जर इलेक्ट्रिकलशी संबंधित असेल तर तेही तुमचा काय झाला, अनुभव ग्राह्य धरला जाईल. इथं ना तुम्हाला PF मागितलं जात, ना तुमची सॅलरी स्लिप मागितली जात, काहीच नाही. फक्त एक कागद लागतो, तोही त्याचा अनुभव प्रमाणपत्र. कारण ॲडव्हर्टाईजमध्ये असं काही लिहिलेलं नाही आणि मागची भरती मी स्वतः बघितली, तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. हाही प्रश्न सुटला. आता जर याचं एकंदरीत जर आपण बघितलं, एकंदरीत याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवून द्या, किंवा इंस्टाग्रामवर पण तुम्हाला मिळून जाईल, टेलिग्राम चॅनल आहे आपलं त्याच्यावरती मिळून जाईल, व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यावरती मिळून जाईल. सारांश तुम्हाला सांगतो की नेमकं आपण आत्तापर्यंत जे बघितलं त्याच्यात काय काय झालं. शैक्षणिक आहारतेमध्ये आपल्याला काय लागलं, सर्वात पहिलं तुमचं 10वी लागलं, त्याच्यानंतर तुमचं ITI लागलं. म्हणजेच काय, एकतर SSC आणि त्याच्यासोबत ITI, मग तो COE असो, मग ITI इलेक्ट्रिशियन असो, वायरमन असो किंवा COE असो, कोणतेही चालते. तिसरी गोष्ट की तुमची शिकाऊ उमेदवारी म्हणजेच अप्रेंटिसशिप लागली, तिसरी गोष्ट. आणि तुम्हाला 2 वर्षाचा काय लागला, एक्सपिरियन्स लागला, तो झाला 4 नंबर. म्हणजे एकूण 4 तुमचे क्वालिफिकेशन आहे. आणि इथं कुठंच किंवा नाही लिहिलेला आहे सर्व ठिकाणी. ह्या किंवा कशाचा आहे, ITI किंवा COE. पण 1 2 3 4 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी लागणार. फक्त ज्यांचं एक्सपिरियन्स आहे, अप्रेंटिसशिप आहे महावितरण महापारेषणमध्ये, त्यांचा अनुभव कालावधी कमी असणार. आता पुन्हा एवढं सांगितल्यावर जर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असणार की सर माझा एक्सपिरियन्स एवढा चालतो का, तर तो प्रश्न तुम्हाला पडायला नको. कारण आपलं सेशन एकदम डिटेल असतं, म्हणजे समजणार नाही. मग ते शिकवणं असो किंवा कोणतं सेशन असो, एकदम डिटेलमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे कमीत कमी प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असले पाहिजे. ठीक आहे. चला समोर वयोमर्यादा सर किती असणार का, आम्ही अभ्यासच करत राहायचा का आयुष्यभर. आता तुम्हाला जॉब पाहिजे तोपर्यंत तुम्हाला अभ्यास करावा लागेल, पण त्याची पण एक लिमिट आहे. काय लिमिट आहे की तुमचं किमान वय 18 वर्ष असलं पाहिजे. ते असतं सहजासहजी. 10वी झालं 16 वर्षात, 2 वर्षात ITI झालं की तुम्ही 18 वर्षाचे होऊन जातं, 16 आणि 2 18. त्याच्यानंतर कमाल वय तुम्हाला दिलेलं आहे 27 वर्ष. किती वर्ष, 27 वर्ष. म्हणजे तुम्ही ओपनचे जर असणार, म्हणजे तुम्ही ओपनमध्ये जर असाल
तर ओपनमध्ये तुम्हाला 27 वर्ष फक्त वेळ दिलेला आहे फॉर्म भरण्याकरता. परंतु जर तुम्ही मागासवर्गीय असणार तर तुम्हाला +5 वर्ष अधिक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, +5 झालं, प्लस जर 5 झालं, 7 5 12 म्हणजे 32 वर्षापर्यंत मागासवर्गीय विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. पटलं इथपर्यंत. आता याच्यामध्ये नवीन ॲडव्हर्टाईजमध्ये काही बदल होऊ शकतो, वयामध्ये. कारण की वय म्हणजे जी पोस्ट आहे त्या पोस्ट करता, कारण क्लास 3ची पोस्ट आहे, म्हणजे आपण ज्याचं डिस्कशन करत आहोत क्लास 3ची पोस्ट आहे. त्या क्लास 3च्या पोस्टसाठी वयोमर्यादा याच्यापेक्षा जास्ती असायला पाहिजे. चान्स आहे की जास्ती राहू शकते. आता ते डिपेंड करते उपरवाले की उपर. ठीक आहे. समोर बाकीच्यांना 45 वर्ष ते सर्व तुम्ही चेक करून घ्यायचं. पुन्हा याच्यामध्ये एक प्लस पॉईंट सांगतो, जर तुमची जर अप्रेंटिसशिप महावितरण, महापारेषण, महानिर्मिती मध्ये झाली असाल, 1 वर्षाची असेल तर तुमचा 1 वर्ष याच्यामध्ये वाढतो. 1 वर्ष काय होतो याच्यामध्ये वाढतो. ठीक आहे. म्हणजे जर तुमची अप्रेंटिसशिप झाली असणार 1 वर्षाची तर तुम्ही 32 + 1 33 वर्ष इलिजिबल आहे. 2 वर्षाची अप्रेंटिसशिप असाल तर 32 + 2 34 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. कॅटेगरीचे असाल तर, ओपनमध्ये असाल तर 1 वर्षाचं अप्रेंटिसशिप असाल तर +1 वर्ष करायचं, म्हणजे 27 + 28. हे सर्व बोलत आहे आपण जुन्या ॲडव्हर्टाईज 2019 प्रमाणे. नवीन याच्यामध्ये तुम्हाला बराचसा बदल दिसणार. त्याच्यानंतर एवढी कमाल, ठीक आहे, शिथिलता मिळणार. त्याच्यानंतर तुमच्या 10वीच्या डिप्लोम्याप्रमाणे जे तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवर तुमची जन्मतारीख आहे तेच ग्राह्य धरले जाईल. तुम्ही म्हणाल सर माझ्या आधार कार्डवर मी अजून 28चा व्हायचंच आहो तर माझी एज जमते, आणि तुम्ही म्हणाल SSCच्या सर्टिफिकेटवर तुम्ही 30 वर्षात झाले आणि ओपनमध्ये येता तर तुम्ही त्या शहाणपणा चालणार नाही का सर माझ्या आधार कार्डवर एवढी आहे. आधार कार्ड नाही विचारत, तुमचं TC नाही विचारत, काहीच नाही. फक्त आणि इव्हन बर्थ सर्टिफिकेटचं पण काही संबंध नाही आहे. फक्त आणि फक्त तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर तुमची काय जन्मतारीख आहे ती तुमची जन्मतारीख फायनल समजली जाईल. मग तुम्ही कितीचंही असो, चुकीची असेल तरी मंडळ जबाबदार नाही, पण ती चालणार 10वीच्याच तुमच्या प्रमाणपत्रावरची. त्याला सनद म्हणतो किंवा डिप्लोमा म्हणतो, ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. हे काय झालं, आपली वयोमर्यादा झाली. त्याच्यानंतरचा विषय आपला मानधन. आता सर्व जे जगात चाललेलं आहे ते कशासाठी, फक्त मानधनासाठी चाललेलं आहे. म्हणजे पगार म्हणा त्याला किंवा मानधन म्हणा, त्याच्यासाठी सर्व एवढा कष्ट चाललेलाच नाही, एवढा खटाटोप प्रत्येकाचा, म्हणजे तो मी असो किंवा तुम्ही असो, सर्व काही याच्यासाठीच चाललेलं आहे. आता तोच मानधन नेमका किती, तर जेव्हा 2019 मध्ये आपली जाहिरात आली होती किंवा जाहिरातीमध्ये सांगितलं होतं की 3 वर्ष पहिले कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. किती आहे, 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल. मग त्या 3 वर्षात म्हणजे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष मानधन किती मिळेल, दरमहा कॉन्स्टंट असतो. 9,000, 10,000 आणि 11,000. ठीक आहे, असा ठरवून दिला होता ॲडव्हर्टाईजमध्ये. कुठे, ॲडव्हर्टाईजमध्ये. परंतु ॲडव्हर्टाईज झाल्यानंतर आता बघा तुम्हाला सांगतो, नवीन जरी ॲडव्हर्टाईज आली तर हार्डली 3 किंवा 4 महिन्यामध्ये सर्व निपटून जातं. तर यांची पण ॲडव्हर्टाईज आली आणि लगेच फटाफट फास्टमध्ये, म्हणजे जुलैमध्ये आली, जनवरीपर्यंत पूर्ण यांचा जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पूर्ण विषय संपून गेला. म्हणजे 5-6 महिन्यामध्ये मॅटर क्लोज. पण आता नवीन जर ॲडव्हर्टाईज आली हार्डली तुम्हाला 3-4 महिने मिळतील मॅटर क्लोज त्याच्यात. मग जेव्हा यांना ॲडव्हर्टाईज आली तेव्हा 9,000, 10,000 आणि 11 होता. परंतु यांची जॉईनिंग होतपर्यंत याच्यामध्ये वाढ झाली. ती किती झाली, 19,000, 20,000 आणि 21,000. म्हणजे जेव्हा विद्यार्थी जॉईन झाले 2019च्या भरतीत, त्यांना ही मानधन कोणालाच मिळाली नाही. सरळ ती काय मिळाली, 19, 20 आणि 21 मिळाली. म्हणजे पहिल्या वर्षी 19, दुसऱ्या वर्षी 20 आणि तिसऱ्या वर्षी 21 अशी मिळाली. आता त्यांचे 3 वर्ष कंप्लीट झाले आणि ते परमनंट पण झालेलं आहे. आता जर नवीन भरती आली तर याच्यामध्ये सरळ 25,000, 26,000 आणि 27,000 असं मानधन होण्याची शक्यता आहे. आता बघा, हे होतं, हे झालं आणि हे होऊ शकते. कारण जेव्हा वाढवण्यात आलं, म्हणजे सर्व गोष्टी जे 5-5, 6,000 सर्व पगार वाढले, तर याच्यामध्ये मानधनामध्ये पण 5,000 आता 1,000 मागे पुढे होऊ शकते. 2 पण नाही, 1,000. तर म्हणजे जर नवीन याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज आली तर ते मानधन असणार 25,000, 26,000 आणि 27,000 3 वर्षासाठी. म्हणजे पहिला वर्ष, दुसरा वर्ष आणि तिसरा वर्ष. पटलं. आता हे मी तुम्हाला आपली माहिती देत आहे, मी माझी माहिती देत आहे, पण हे असं सर्व झालेलं आहे. पटलं इथपर्यंत. आणि हे नवीन पण झालेलं ऑफिशियल, पण आता जेव्हा भरतील तेव्हा त्या ॲडव्हर्टाईजमध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा झाले 2019 मध्ये लागले, आता तुमच्या माहितीसाठी सहज म्हणून मी पेमेंट स्लिप आणली. आता हा व्हिडिओ आपला ऑगस्ट 2025 मधला आहे, आणि 25 मधला शेवटच्या दिवसाचा. तर आज काय केलं मी की ते पेमेंट स्लिप पण मागवून घेतली तुमच्या माहितीसाठी की नेमका पेमेंट किती आहे. तर ही पेमेंट स्लिप लॅटेस्ट ज्या दिवशी तुमचा हा व्हिडिओ आपण रेकॉर्ड करत आहे त्या दिवशीचीच तारीख आहे, 31 ऑगस्ट 2025. आणि तेच ताजी बिलकुल पेमेंट स्लिप आहे आल्याबरोबर तुमच्याकडे. तर तुम्ही सॅलरी बघाल, म्हणजे ज्याची काय आता मधामध्ये वगैरे भरपूर सारं असतं, नाव, PF नंबर, हे ते मोबाईल नंबर सर्व. आपल्याला बाकीचं काम नाही, फक्त आपल्याला काय मेन मानधन पैशाचा विषय आहे. तर तो विषय सांगतो की बेसिक सॅलरी 37,090, म्हणजे 37,090 रुपये बेसिक आहे, ज्याची पण स्लिप असणार त्याची. ठीक आहे, आता तुमचं व्हॅरी करत असणार तर मला माहित नाही.
37,090 रुपये ते झाली बेसिक. बाकीचं मी पूर्ण मिटवून टाकलं कारण की ते त्यांच्या वैयक्तिक आकडे आहे, तर ते आकडे मला दाखवायचे नव्हते. त्याच्यामध्ये टोटल डिडक्शन म्हणजे कटत आहे 20,000, म्हणजे त्याच्यात PF वगैरे सर्व जे काही आहे ते सर्व कटकूट 20,000 होत आहे. म्हणजे एकूण टोटल जर सॅलरी बघितली सर्व अलाउन्सेस पकडून तर 71,001 रुपये त्याची सॅलरी बनली, ज्याची पेमेंट स्लिप आहे 31 ऑगस्ट 2025. म्हणजे 31 ऑगस्ट महिन्यामध्ये 71,000 त्याचा पगार झाला. 20,702 रुपये कटले तर नेट पेमेंट त्याच्या अकाउंटला 50,299 रुपये आले. म्हणजे सरळ 50,000 राऊंड फिगर आले. सर्व कटकूट होऊन खाकू करून एवढे त्याच्या अकाउंटला जमा झाले. हा 3 वर्षानंतरचा पेमेंट आहे. फक्त सहज म्हणून तुम्हाला दाखवलं की पोस्ट मोठी आहे. क्लास 3च्या पोस्टबद्दल आपण बोलतोय. आता याच्यानंतरचा विषय आहे की नेमके सर कागदपत्र काय असले पाहिजे, तर हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे अभ्यास करण्यापेक्षाही हे बुक खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही किती जरी अभ्यास केला आणि याच्यामध्ये जर तुमचा गडबड असला तर 100% तिकडला विषय मोकळा होतो. ठीक आहे. त्याच्यासाठी कारण हे सर्व विद्युत सहाय्यकच्या भरतीमध्ये आपण स्वतःच्या डोळ्यांनी बऱ्याच जणांनी बघितलेलं आहे का तिकडे नॉन क्रिमिनल नाही, कोणाच्या कास्ट नाही, कोणाचे डोमिसियल नाही, डोमिसियल म्हणून रहिवाशी घेऊन जाता तुम्ही, असे बरेचसे विषय आहेत. आता सर्व माहिती की नेमकं याच्यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालं याच्यामध्ये तर तुमचं काही चुकायला नको, ती पूर्ण खबरदारी घेणं तुमचं काम आहे. माझं काम आहे फक्त माहिती देणं, मास्तर तुम्हाला समजून सांगणं, एवढं फक्त माझा धर्म आहे. सर्वात पहिले SSCची मार्कशीट असली पाहिजे. कोणाकोणाजवळ तर सर्टिफिकेट पण नाही. आता म्हणताय सर सर्टिफिकेट नाही, आता काहीच करू शकत नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर SSCचं प्रमाणपत्र, डेट ऑफ बर्थ करिता प्रमाणपत्र म्हणजे त्याला डिप्लोमा म्हणतो किंवा त्याला सनद म्हणतो. 10वीचीच गोष्ट चाललेली आहे. ठीक आहे. दोन्ही गोष्टी 10वीच्याच आहे, एक मार्कशीट आणि एक डिप्लोमा दोन्ही. त्याच्यानंतर ITI तुमचं इलेक्ट्रिशियन असो, वायरमन असो, COE असो, तुम्हाला त्याची मार्कशीट लागणार. ठीक आहे. सेमिस्टर असेल तर 4 सेमिस्टर, ॲन्युअल असेल 2 ॲन्युअल आणि एक कंबाईन मार्कशीट आणि एक त्याचा डिप्लोमा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नॅशनल ट्रेनिंग सर्टिफिकेट, म्हणजे त्याच्यासोबत ITI झाला, मार्कशीट आली की तुमचं सर्टिफिकेट पण येतं, ते पण त्याच्यासोबत असलं पाहिजे, तेही लक्षामध्ये ठेवा. ठीक. त्याच्यानंतर राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी म्हणजेच त्याला NEC म्हणतो, तुमचं अप्रेंटिसशिप झाल्याचं सर्टिफिकेट पण असलं पाहिजे. तुम्हाला सांगतो मागच्या 2019च्या भरतीमध्ये कितीतरी विद्यार्थ्यांची पोस्टिंग होल्डवर होती. कशासाठी? कारण की त्यांचे सर्टिफिकेट पहिलेच्या जमान्यामध्ये 14, 15, 16च्या पहिले ते ऑनलाईन नसल्यामुळं 5-5 वर्ष सर्टिफिकेट यायचे नाही, तर त्यांच्यासाठी खूप अडचणी होत्या. तर त्यांनी केलं आणि ते झाले सर्व जॉईन पण. ठीक आहे. पण तुमच्याकडे आता सर्व ऑनलाईन आहे, तर सर्व तुमच्याकडे अवेलेबल असेल अशी मी अपेक्षा करतो. अनुभव प्रमाणपत्र विद्युत क्षेत्रातला किती वर्षाचा? 2 वर्षाचा. कमीत कमी अप्रेंटिसशिप असेल तर 1 वर्षाचा, नाही तर तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव लागणार. ठीक आहे. अप्रेंटिसशिप कुठचं? महावितरण, महापारेषण आणि महाजनरेशन. ठीक आहे. म्हणजे महानिर्मिती इतकंच. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र EWS आणि ओपन मध्ये असेल तर तुम्हाला ते लागणार नाही. ठीक आहे. फक्त कॅटेगरीमध्ये असेल तरच तुम्हाला कास्ट लागते. तुम्हाला साधीची गोष्ट सर्वांना माहित आहे. EWS आणि ओपन सोडून मग जेवढे OBC आहे, SC आहे, ST आहे, NT आहे, सर्वांसाठी कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी, तेव्हा समजणार तुम्ही कास्टमध्ये आहे. त्याच्यानंतर जातीचे वैधता प्रमाणपत्र, त्याला व्हॅलिडिटी म्हटलं जातं. काय म्हटलं? व्हॅलिडिटी. काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. असेल तर लागणार, नसेल तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तुमच्या जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला ती काढून द्यावं लागेल. विषय संपला. काही त्याचं लोड घ्यायचं काम नाही. व्हॅलिडिटीचा असेल तर छान, नसेल तर काही गरज नाही. अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच त्याला आपण डोमिसियल सर्टिफिकेट म्हणतो. काय म्हणतो आपण? डोमिसियल सर्टिफिकेट म्हणतो. आता लक्षात घ्या, प्रत्येकाच्या याच्यावरती अधिवास किंवा डोमिसियल लिहिलेलं असणार असं नाही. त्याच्यासोबत कधी कधी वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजे एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसियल तीनही प्रमाणपत्र एकत्र येते. ते जरी आलं तरी पण चालते, फक्त डोमिसियल असेल तरी पण चालते. म्हणजे कन्फ्यूज व्हायचं गरज नाही की सर डोमिसियल वेगळं आणि नॅशनॅलिटी आणि डोमिसियल वेगळं, असं नाही. हे सर्व वय, राष्ट्रीयत्व म्हणजे नॅशनॅलिटी आपलं आणि अधिवास प्रमाणपत्र तीनही कंबाईन येतं कधी कधी, तेही असो किंवा डोमिसियल सेपरेट असो, दोन्ही चालतं, दोन्ही व्हॅलिड आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे. कोणाला सोडून? जे अनुसूचित जाती म्हणजे SC आणि STचे जे विद्यार्थी आहे या दोघांना नॉन क्रिमिलियर लागत नाही. सोबतच ओपन वाल्यांना पण नाही लागत आणि EWS वाल्यांना नाही लागत, कारण EWSचं सेपरेट त्यांचंच नॉन क्रिमिलियर असते. ते म्हणजे कास्टवाला नॉन क्रिमिलियरची त्यांना गरज नाही. ठीक आहे. म्हणजे SC, ST आणि ओपन सोडून इतर जे शिल्लक आहे त्यांना नॉन क्रिमिलियरची सक्त गरज आहे. त्याच्यानंतर 10वा महत्वाचा आहे समांतर आरक्षण. जसे की तुम्ही आता अप्रेंटिसशिप झाली असणार तर 10% तुम्हाला रिझर्वेशन दिलं जातं, ज्यांचं 3 कंपन्यामधून अप्रेंटिसशिप आहे त्यांच्यासाठी. तर ते असो, अप्रेंटिसशिप ऑलरेडी आपण जोडलेलंच आहे. तर समांतर आरक्षण प्रमाणपत्र, जसं तुमचं एक सर्व्हिसमॅन असो, तुम्ही स्पोर्ट कोट्यातले असो, तुम्ही म्हणजे कोणतेही समांतर आरक्षण घ्या, तुमच्यासाठी जे काही तुम्ही घेत आहे त्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. तर एवढे कागद आपले काय करायचे? रेडी करायचे. सर्वात मोठा याच्यामध्ये गेम होतो तो तुमच्या नॉन क्रिमिलियरमुळं.
बऱ्याच जणांचं रिन्यू नसतं, रिन्यू करून ठेवून द्या, म्हणजे जेणेकरून समोरचे 3 वर्षासाठी रिन्यू असते, टेन्शन घ्यायचं काम नाही. 3 वर्षात कधी कोणती भरती येते, बऱ्याचशा भरत्या येत असतात, त्याच्यासाठी सर्व कागदपत्र आपले रेडी असले पाहिजे. काय असले पाहिजे? रेडी. आता सर हे तर झालं, आता मग नेमकं आमचं सिलेक्शन होतो कसं, ते सर्वात महत्त्वाचं, ते एकदम महत्त्वाचं इंटरेस्टिंग पॉईंट आहे. ठीक आहे, आता निवड कशी होते किंवा कोणत्या आधारात होते तर लक्षात घ्या, तुमची निवड प्रक्रिया ऑब्जेक्टिव्ह टाईपची ऑनलाईन परीक्षा घेतली जाते, त्याला तांत्रिक क्षमता चाचणी असं म्हटलं जातं. म्हणजेच टेक्निकल म्हणा किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट तुमची घेतली जाते, ऑब्जेक्टिव्ह टाईपची असतं, ऑब्जेक्टिव्ह टाईपचं असतं. तर घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये विषय कोणते असणार? सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित. म्हणजे एक तर सामान्य ज्ञान सोबत तुमचं पदासाठी आवश्यक, म्हणजे ट्रेड कोणते अलाउड आहे? इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि सीओई. या तिघांचाही सिलेबस सारखा, प्रश्न पण सारखे, अभ्यास पण सारखा, सर्व काय तिघांचं सारखं, तर ते पेपर पण काय येणार? तिघांचा सारखाच येणार. पटलं? हे होती तुमची निवड पद्धती, म्हणजे तुमची पेपर घेऊन तुम्हाला निवड केली जाईल. अरे हो सर, पेपर घेईल, पण नेमकं कशा पद्धतीचा अभ्यास आहे, याच्यामध्ये अजून मार्क किती असणार, ते सर्व दिलं नाही. तर ते सर्व जेव्हा 2019 मध्ये भरती निघाली होती ॲडव्हर्टाईज, आणि मग त्यांची परीक्षा आली होती, तर त्या परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षेच्या पूर्वी एक हँडआउट दिलं जातं. काय दिलं जातं? हँडआउट दिलं जातं. तिथं नेमकं पेपरचा पॅटर्न काय असणार, किती मार्कासाठी असणार, ते सर्व दिलं जातं. हे ओरिजिनल ऑफिशियल आहे, म्हणजे काही घरी बनवलेलं नाही आपण, महावितरणच्या वेबसाईटवरती ऑफिशियली अवेलेबल आहे. फक्त शोधाल तर तुम्हाला मिळणार नाही, पण ऑफिशियली अवेलेबल आहे. ठीक आहे, तर हे 2019चं आहे. ठीक आहे, उपकेंद्र सहाय्यकसाठी स्पेशल, की नेमकं कशा पद्धतीचा पेपर असणार ते त्यांनी हँडआउट दिलं होतं आणि त्याच्यामध्ये माहिती दिली होती. आता काय माहिती दिली आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा कशी असणार, ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार, याच्यामध्ये काही शंका नाही. ठीक आहे, आता जेव्हा 2019 मध्ये परीक्षा झाली होती तेव्हा कोणते सब्जेक्ट होते ते लक्षामध्ये घ्या. आता ही माहिती बऱ्याच ठिकाणी तुम्हाला चुकीची मिळाली असणार. तुम्ही प्रयत्न जर कराल तर हे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, आपल्या इथं जे असतं ते पुराव्यासहित असतं. म्हणजे असं हवेमध्ये तुम्हाला हवा द्यायचं आपलं काम नाही, जे आहे ते एकदम ओरिजिनल जे आहे ते, म्हणजे आपल्या मतानं तुम्हाला जे सांगायचं, मी सरळ सांगतो की माझ्या मतानं आहे, पण हे ओरिजिनल आहे, हे माझ्या मतानं नाही आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही बघाल तांत्रिकीय क्षमता 50 प्रश्न आणि हे मार्क आहे, हे काय तुमचे मार्क आहे 70 मार्कासाठी, म्हणजे जवळपास 1.4, जवळपास 1.4 दोन 5 1 5 आणि 4 5 20, म्हणजे जवळपास 1.4 मार्काला एक प्रश्न होता टेक्निकलचा. ठीक आहे, त्याच्यानंतर सामान्य अभियोग्यता, म्हणजे तुमचं काय झालं, त्याच्यात रिझनिंग आलं, 20 प्रश्न होते 10 मार्कासाठी, म्हणजे एक प्रश्न होता 0.5 मार्काचा. काय होता? 0.5 मार्काचा. त्याच्यानंतर होतं मूलभूत अंकगणितीय योग्यता, त्याला आपण ॲप्टिट्यूड म्हणतो किंवा न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणतो किंवा त्याला गणित म्हणतो, साध्या भाषेत आपल्या गावठी पद्धतीत गणित म्हणतो. गणिताचे 20 प्रश्न होते 20 मार्कासाठी, म्हणजेच एकूण प्रश्न होते 90, एकूण मार्क होते 100 आणि मिनिट होते तुमच्याकडे 120, म्हणजे 2 तास होते. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये एका प्रश्नाला 5 ऑप्शन होते, एका प्रश्नाला किती होते? 5, म्हणजे ABCDE पर्यंत होतं. ठीक आहे, 5 ऑप्शन होते, त्याच्यातलं एक सिलेक्ट करायचं. जर चुकलं तर पेनाल्टी होती. कशाची पेनाल्टी? म्हणजे त्याला निगेटिव्ह मार्किंग म्हणतो. निगेटिव्ह मार्किंग होतं 1/4 होतं. काय होतं? 1/4 होतं, ते डिडक्ट केल्या जात होतं. म्हणजेच तुमच्या प्रश्नातनं 1/4 मार्क कापल्या जात होते. म्हणजे 4 प्रश्न चुकले की एका प्रश्नाचे मार्क खाऊन टाकायचे. ठीक आहे, म्हणजे असं त्याला निगेटिव्ह मार्किंग म्हटलं जातं. 1/4 होतं. किती होतं? 1/4 होती निगेटिव्ह मार्किंग. पण आता जर तुम्ही बघाल जी लॅटेस्ट पॅटर्न चाललेला आहे, जो लॅटेस्ट पॅटर्न चाललेला आहे त्याच्यामध्ये याच्यासोबत हे सेम आहे, टेक्निकल, रिझनिंग, ॲप्टिट्यूड म्हणजेच मॅथमॅटिक्स आणि तुमचं मराठी एक ॲडिशनल आलेलं आहे नवीन ट्रेंडनुसार, म्हणजे आत्ता जे चाललेलं हल्ली त्याप्रमाणे हे होतं 2019 प्रमाणे. हे काय होतं? 2019 प्रमाणे. 2019 मध्ये पेपरमध्ये मराठी सब्जेक्ट नव्हता, पण प्रश्न तुमचे मराठी आणि इंग्रजीमध्ये होते. प्रश्न पेपर कसा असतो तुमचा? मराठी आणि इंग्रजीमध्ये असतो. इंग्लिश मराठीमध्ये प्रश्न आणि ऑप्शन दोन्ही पण असतात. ठीक आहे, पण याच्यामध्ये स्पेशल मराठीचे प्रश्न नव्हते किंवा स्पेशल मराठी सब्जेक्ट नव्हता. परंतु आता मी काय म्हणतो ते आहे का, हे जुनी पद्धत झाली 2019ची, पण आता लॅटेस्ट ट्रेंडिंग मध्ये जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा. तुमचं टेक्निकल नॉलेज होतं, याच्यात काही शंका नाही. ॲप्टिट्यूड होतं, ॲप्टिट्यूड म्हणजे तुमचं काय रिझनिंग पण होतं आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे त्याला आपण गणित म्हणतो, हे 2 गोष्टी होत्याच, एवढं होतं. पण तुम्हाला आता ॲडिशनल मराठी पण ॲडिशनल राहू शकते. मराठी पण जर म्हणजे ॲडव्हर्टाईज आली भविष्यात तर त्याच्यामध्ये मराठी सब्जेक्ट इन्क्लूड होऊ शकते. आता हा जो पॅटर्न आहे हा विद्युत सहाय्यकला सुद्धा राबवला गेला होता.
त्याच्यामध्ये टेक्निकलचे 50 प्रश्न, रिझनिंगचे 40, मराठीचे पण 20 आणि गणिताचे 20 असे एकूण 130 प्रश्न, 150 मार्क आणि 120 मिनिट म्हणजे 2 तास दिले गेले होते. परंतु फॉर्म लाखात हिशोब असल्यामुळं ते ॲडजस्ट नाही झालं, तर त्यांनी काय केलं, प्रश्नाची संख्या इकडे कमी केली. प्रश्नाची संख्या कमी केली म्हणजेच काय, म्हणजे हे लेटेस्टवाला पॅटर्न आहे. पॅटर्न काही सब्जेक्ट सारखा आहे बघा, टेक्निकल आहे, त्याच्यानंतर रिझनिंग आहे, ॲप्टिट्यूड आहे आणि मराठी लँग्वेज आहे. ठीक आहे, एकदम सोपं असतं सर्व. ठीक आहे, तर मराठी लँग्वेज सेम म्हणजे दोन्ही सेमच आहे, एकच आहे, फक्त प्रश्न संख्या कमी जास्त झाली. एकाच भरतीतले 2 पॅटर्न आहे, पण आता लॅटेस्ट मध्ये हा चाललेला आहे. पण शेवटी परीक्षा अशी झाली तर आपण याला आपण पॅटर्न पकडू. म्हणजे याच्यात काय फरक आहे, फक्त आणि फक्त मराठी लँग्वेजचा फरक आहे. प्रश्न किती देऊ ना तिकडे आपला काही विषय नाही, पण तुम्ही मेजर टॉपिक जर बघाल तुम्ही तर टेक्निकलचा 70% सिलेबस आहे. किती टक्के, म्हणजे तुमच्या सिलेक्शनमध्ये 70% वाटा त्या टेक्निकलचा असतो. टेक्निकल म्हणजे काय, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, सीओई जे काय इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट त्याच्यावर 70% काय असतो, वाटा असतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर बघितलं तर पेपर पॅटर्न जो आता लेटेस्ट ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे तो आहे 25 प्रश्न टेक्निकलचे 55 मार्कासाठी, म्हणजे एक प्रश्न 2.2 मार्काचा टेक्निकलचा. किती हेवी आहे बघा. तुमचं रिझनिंग आहे एक प्रश्न 20 प्रश्न 10 मार्कासाठी म्हणजे 0.5 मार्काचा एक प्रश्न. मॅथमॅटिक्स 15 प्रश्न 7.5 मार्कासाठी म्हणजेच याचाही प्रश्न किती 0.5 मार्काचा. पुन्हा 15 प्रश्न मराठीचे 7.5 मार्कासाठी म्हणजे हाही प्रश्न 0.5 मार्काचा. याच्यामध्ये जरी तुम्ही म्हणाल तर जवळपास 70% जो तुमचा वेटेज आहे तो आहे तुमच्या टेक्निकलवरती. मग सर याचा अर्थ बाकीचं सोडून दिलं चालते का, नाही, सोडून दिलं की अंगावर येते, सिलेक्शनला कठीण परिश्रम घ्यावा लागतं. ठीक आहे, पण हे जर सोबत असलं नॉन टेक्निकल तर आपली हिंमत वेगळी असते आणि आपला कटअप पण म्हणजे कटअपच्या पण आपण वरती यायला आपल्याला सोपं जातं. म्हणजे बॅकअप प्रोटेक्शन आहे, कसं आहे बॅकअप प्रोटेक्शन आहे, पण मेन तुमचं प्रोटेक्शन काय टेक्निकल ते तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचं. ठीक आहे, हा पॅटर्नला आपण फॉलो करू असं समजून चालू. आता ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा किंवा जे विद्यार्थी अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी जर तुम्हाला टेक्निकलचा अभ्यास करायचा असेल तर आपल्या ॲपवरती स्पेशल इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा मास्टर कोर्स आहे. त्याचं नाव आहे विद्युत ब्रह्मास्त्र, इंग्लिश प्लस मराठीमध्ये आहे. ज्या कोर्सच्या सहाय्याने महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थ्यांनी विद्युत सहाय्यकमध्ये आपलं काम कंप्लीट केलेलं, म्हणजे त्याला तोडून फोडून बाहेर आलेला आहे असा कोर्स आहे. तर तो इलेक्ट्रिशियन वायरमनसाठी जर तुम्हाला थेरीचा अभ्यास करायचा असेल तर ॲप डाउनलोड करा, त्याच्यावरनं मिळून जाईल. आता हा झाला टेक्निकलचा भाग. जर तुम्हाला नॉन टेक्निकलची तयारी करायची असेल आपल्याच ॲपवरती नॉन टेक्निकलचं हॅकर मास्टर कोर्स आहे, म्हणजे त्याच्यात रिझनिंग, मॅथमॅटिक्स आणि मराठी असं तिघांचं मिळून एक कोर्स आहे, त्याचं नाव आहे हॅकर. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जुळू शकता, अभ्यास करायचा असेल तर जबरदस्ती काम नाही. जर तुमचा पूर्ण अभ्यास झाला असेल तर पूर्ण मिळून आता जे परीक्षा पॅटर्न मी सांगितला तुम्हाला काय की 75 प्रश्न 80 मार्क 75 मिनिट, तर सेम हाय व्होल्टेज टेस्ट आहे. तुमच्या उपकेंद्र सहायक, यंत्रचालक, विद्युत सहायक जे काही तुमच्या पोस्ट असणार महावितरण महापारेषणसाठी त्यांच्यासाठी एकदम बेस्ट पद्धतीने एकदम IBPS पॅटर्ननुसार जवळपास 30 टेस्ट आहेत. महाराष्ट्रात कुठंच मिळणार नाही, एवढ्या कमी फीजमध्ये तुम्हाला कुठंच मिळणार नाही. शोध घेऊन बघा, 30 टेस्ट आहे, तेही फुल लेंथ, बाकीच्या तर वेगळ्या, तेही तुमच्यासाठी इथं अवेलेबल आहे. तुम्ही याच्यातनं प्रॅक्टिस करू शकता. इन केस जर पेपर पॅटर्न बदलला ॲडव्हर्टाईज आल्यानंतर तर या टेस्टमध्ये पण ऑटोमॅटिक बदला होईल. म्हणजे जर तुम्ही ॲक्टिव्हेट असले तर तुम्हाला पुन्हा फ्रीमध्ये त्याच्यामध्ये मिळून जाईल, जर तुम्ही ॲक्टिव्हेट असाल तर. म्हणजे सर्व बदल करण्यात येईल परिस्थितीनुसार. ठीक आहे, आता हा होता अभ्यासाचा विषय, आपला मेन मुद्द्याचा विषय राहिला. ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की जाहिरात कधी येईल, जाहिरात कधी येईल. आता ठीक आहे, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा म्हणजे हा प्रश्न का बरं पडला म्हणून मी मोठ्यामध्ये लिहिला तो प्रश्न की जाहिरात कधी येईल. कारण की तुम्ही जर इथं उभे असणार तर तुमच्यापैकी उभे म्हणजे पाहत असणार तर तुमचे 50% तुमच्यातले असे आहे की त्यांनी फक्त या प्रश्नासाठी इथं उभे आहे आणि मी काय बोलतो ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न हा का बरं आहे तुम्हाला सांगतो बघा. 2 प्रकारचे विद्यार्थी आहे. एक विद्यार्थी त्याला काही घेणं देणं नाही कधी ॲड येणार आहे, त्याचं काम आहे फक्त अभ्यास करणं. पण 50% जे विद्यार्थी त्यांचं असं आहे की सर जागा येणार तेव्हा मी अभ्यास करणार किंवा जागा येत असेल तर मी अभ्यास करतो. तर समजायचं ते 50% विद्यार्थी तुम्ही काय म्हणतात भीतीच्या काळोखामध्ये म्हणण्यापेक्षा भीतीच्या ठिकाणी गेलेले आहे किंवा तुम्ही खतऱ्यामध्ये आहे. कशामध्ये आहे, खतऱ्यामध्ये आहे. कारण एवढं लक्षात ठेवा, जर भरती आली तुम्हाला हार्डली 3 ते 4 महिने मिळणार ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन करायसाठी तुम्हाला खूप सारे विद्यार्थी आहेत. म्हणजे सरळ सांगितलं तुमचं सरळ कॉम्पिटिशन कोणाशी राहणार आहे, जे विद्यार्थी हल्ली पारेषण आणि वितरण विद्युत सहायक या पदावरती रुजू झाले किंवा ज्यांचं सिलेक्शन झालं आहे ते अप्रेंटिसशिप झालेले विद्यार्थी इथे धाव घेणार आहे.
पहिली गोष्ट. दुसरी, जे 2019ला विद्युत सहाय्यक झाले आहे वितरणमध्ये, तेही याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये आहे. त्यांचं तर थोडंसं कॉम्पिटिशन तुम्हाला कमी जाणवणार, पण जे लॅट टेस्टमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं आहे 2025मध्ये त्यांचा अभ्यास अजूनही तसाच आहे, फक्त त्यांना रिवाईज करायचा. तर ते विद्यार्थी या भरतीच्या छातीवर बसलेले आहे, बरोबर आहे, अप्रेंटिसशिप झालेले. तर त्यांच्यासोबत जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नाही झालं आहे त्यांचं कॉम्पिटिशन आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी मी सांगत आहे की हलक्यात घेऊ नका. तुम्हाला कोर्स जॉईन करा असा त्याचा अर्थ नाही. तुम्ही सेल्फ स्टडी केली तरी चालते, परंतु हलक्यात घेऊ नका की मागच्या वेळेस सर कट ऑफ 40वर माझा मित्र लागला, तेव्हा 40वर लागला असेल. आता जर तुम्ही कम्पेअर कराल तर तुम्हाला जवळपास 10 ते 20% म्हणजे मार्काचा कट ऑफमध्ये सुद्धा फरक बघायला मिळणार जर आत्ता परीक्षा घेतली तर. एवढे विद्यार्थी हुशार झाले आहे. 2019ला एवढा मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म नव्हता, सर्व ऑफलाईन प्लॅटफॉर्म होता. त्याच्यामुळं काय म्हणतो आपण त्याला, साक्षरता कमी होती. आता साक्षरता काय झाली आहे, वाढली. हा महत्त्वाचा विषय की सर जाहिरात कधी येईल, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. तर आता तुम्हाला मी काय करतो, हे जाहिरात कधी येईल याच्यापेक्षा तुम्हाला एक दोन क्ल्यू देतो मी की नेमक्या जाहिरातीमध्ये अडलं काय आणि दडलं काय. कारण बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा सबस्टेशनमध्ये बरेचसे आपले विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये चर्चा अशी आहे की भरती डायरेक्ट येणार नाही, ही भरती डायरेक्ट येणार नाही आणि आतमधलेच लोक घेतले जाईल असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण मी तुम्हाला आता प्रूफ करून दाखवतो की तसं होऊ शकत नाही, किंवा सध्या तरी तसं काही दिसत नाही. ते कसं, तर एकदम मुद्देशीर सांगतो. म्हणजे जाहिरात कधी येईल आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे जाहिरात सर येणार का, लक्षामध्ये घ्या. आता पहा, विद्युत सहाय्यकचं जे पद आहे म्हणजे जी भरती आहे ती 2019मध्ये आली होती. जवळपास 5000 पदे होते. किती होता, 5000 पदे होते. आणि आत्ता लॅटेस्टमध्ये 2023-24 म्हणजे 23च्या आखरी दिवशी निघली, म्हणजे तिला 24मध्येच पकडू. तर जवळपास 19 पासनं 20, 21, 22, 23 आणि 24 जवळपास 5 वर्षानंतर काय झाली, नवीन भरती आली विद्युत सहाय्यकची. ते पण तेवढेच पद, जवळपास 5347 प्लस मायनस थोडेसे आकडे असणार. म्हणजे 2019 नंतर 5 वर्षानंतर पुन्हा तीच भरती रिटर्न आली. तीच भरती काय रिटर्न आली. आता ती भरती रिटर्न आली याचा अर्थ की तिथं 5000 भरले, कोणतीच कंपनी कधीच पूर्णपणे एम्प्लॉय फुलफिल करत नाही, काही ना काही बॅकलॉग ठेवतातच, काही ना काही बॅकलॉग ठेवतात. तसे 5000 घेतलेत 5 वर्षात का 5000 लोक रिटायर्ड झाले का, नाही. तेवढे रिटायर्ड नसेल झाले, तेवढे प्रमोशन जरी नसेल झाले तरी ऑलरेडी बऱ्याचशा जागा, हजारोच्या संख्येमध्ये जागा वॅकंट असतात. हेच डिपार्टमेंट नाही, तुम्ही कोणतेही डिपार्टमेंट बघा कधीच फुलफिल नसतं. त्याच्यामुळे पूर्ण धांदल चाललेली आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता विषय, ज्या विषयासाठी आपण इथे उभा तो आहे उपकेंद्र सहाय्यक. आता हे कशासाठी सांगत आहे, तुमच्या डोक्यामध्ये जो प्रश्न आहे की माझ्या शब्दाची वाट बघत आहे सर जाहिरात कधी येईल किंवा येणार का, तर तुम्हाला इथनं तुम्ही एक अंदाज लावू शकता. आता बघा, ही भरती 2019मध्ये आली होती. त्याच्यामध्ये 2000 पदं होते. किती होते, 2000. काही मामूली गोष्ट नाही आहे, कारण ही जी पोस्ट आहे क्लास 3 ची पोस्ट आहे. कोणती आहे, क्लास 3 ची पोस्ट आहे. तुम्ही विचार करा, क्लास 3 कुठं, क्लास 4 कुठं, बरोबर आहे. म्हणजे असं जमीन आसमानच फरक म्हणू शकतो ना आपण. क्लास 3 ची पोस्ट आहे, ठीक आहे. तर हे 2019मध्ये 2000 किती आहे ते वॅकन्सी आली होती 2000ची. आज जर तुम्ही पकडलं 2025 किंवा 2026 पकडा, म्हणजे ॲडव्हर्टाईज यायला 25-26 जर आपण पकडलं तर जवळपास 25 म्हटलं तर जवळपास 6 वर्ष होतील. किती वर्ष होतील, 6 वर्ष. म्हणजे झाल्यातच आहे, आता होतील काय, झाल्यातच आहे. त्याच्यानंतर जर 26 पकडलं तर जवळपास 7 वर्ष होईल. किती वर्ष होईल, 7 वर्ष होईल. म्हणजे तुम्ही विचार करा, आता इथं 5000 लोक रिकामे झाले, काय झाले, 5000 वॅकन्सी खाली झाल्या आणि इथे 2000 भरल्या, तर काय ते 2000 भरल्या तर फुल झालं असणार का. महत्वाची गोष्ट, पॉईंट नोट करा. याच्यामध्ये 6 वर्षामध्ये दरवर्षी कितीतरी एम्प्लॉई रिटायर्ड होत आहे, बरोबर आहे. कितीतरी एम्प्लॉई रिटायर्ड होत आहे, कितीतरी जण सोडून जात आहे. म्हणजे त्यांना चांगली जागा मिळाली की सोडून जात आहे, ठीक आहे. तर विचार करून बघा की नेमक्या तुम्ही किती जागा खाली होऊ शकते. त्यातल्या त्यात कधीच पूर्ण जागा भरल्या जात नाही. म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की भरती निघाली तर कितीची निघायला पाहिजे. मला बोलायची गरज नाही, तुम्ही याच्यातनंच तुम्ही एक अंदाज बांधू शकता आणि अंदाज एक समजून घेऊ शकता. ही पहिली गोष्ट. म्हणजे तुम्हाला याच्यातनं हे समजलं की आता जाहिरात येईल का खरंच, हे इथनं दिसत आहे की येण्याची दाट शक्यता आहे. पुन्हा सामोरे पहिली गोष्ट झाली. आता ज्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की पुन्हा काही जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे, म्हणजे हे सर्व तुमचेच प्रश्न आहे की सर उपकेंद्र सहाय्यकमध्ये काही जण प्रमोशन होऊन गेले असतील ना, तर मग जागा तेवढ्या खाली नसेल. म्हणजे
साधारण गोष्ट. तर तुम्ही आता मी समोर जे बोलणार आहे त्याच्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. आणि पुन्हा एक तुम्हाला सर्वेची गोष्ट सांगतो, तुम्ही मराठवाडा साईडनी जा आणि प्रत्येक सबस्टेशनमध्ये जाऊन विचारा की ऑपरेटरच्या किती वॅकन्सी परमनंट एम्प्लॉई आहे. तर तुम्हाला प्रत्येक स्टेशनला एखादा किंवा 2 परमनंट मिळणार आणि बाकीचे आउटसोर्सिंगवाले आहे. बाकीचे कसे आउटसोर्सिंगवाले आहे तुम्ही शोध घेऊन बघा. ठीक आहे, विदर्भामध्ये थोडासा टाईट परिस्थिती आहे, पण मराठवाड्यामध्ये बरेचशा पोस्ट काय आउटसोर्सिंगवरती चालत आहे. ठीक आहे, आता जो प्रश्न आहे की सर प्रमोशन नाही झाला का त्याच्यामध्ये किंवा प्रमोशन होणार नाही का, आता लक्षात घ्या, जे संघटना आहे, ठीक आहे, प्रत्येक कंपनीच्या संघटना असतात. आपल्या वितरण पारेषण निर्मितीमध्ये एकदम स्ट्रॉंग संघटना आहे, बऱ्याचशा संघटना आहे आणि एम्प्लॉई आले की तिथं संघटना येणार विषयच नाही, कारण त्यांच्यामुळं कंपनीमुळे ते असा तो विषय असतो. आता लक्षात घ्या सर्वांनी, एकदम कॉन्सन्ट्रेशनचा विषय. पॉईंट नंबर 2 जे मी तुम्हाला सांगणार आहे बघा, महावितरणमध्ये सर्वात खाली समजा पोस्ट आहे क्लास 4 वरती विद्युत सहायक. कोणती पोस्ट आहे? विद्युत सहायक. समजा तुम्ही विद्युत सहायक आहे किंवा कोणी पण असणार, ही पोस्ट आहे क्लास 4 ची. किती आहे? क्लास 4 ची ही पोस्ट आहे, सॉरी क्लास 4 ची ही पोस्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं जर प्रमोशन झालं तर तुम्ही टेक्निशियन व्हाल म्हणजे तंत्रज्ञ व्हाल, ती ही पोस्ट असणार तुमची क्लास 4 ची. कोणती असणार? क्लास 4 ची. तुमचं पुन्हा प्रमोशन झालं, वरिष्ठ तंत्रज्ञ झाला किंवा सिनियर टेक्निशियन झाले तुम्ही, ती पोस्ट कोणती आहे तुमची? क्लास 4 ची. कोणती आहे? क्लास 4 ची पोस्ट आहे, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर जर तुमचं प्रमोशन झालं तर ते असतं तुमचं प्रिन्सिपल टेक्निशियन. काय असतं? प्रिन्सिपल टेक्निशियन म्हणजे या सर्वांचा बाप. तर तुम्ही इथपर्यंत जाऊ शकता. ही पोस्ट आहे क्लास 3 ची. काय? ही पोस्ट आहे क्लास 3 ची. आता ज्या पोस्ट बद्दल आपण बोलत आहे, कोणत्या पोस्ट बद्दल बोलत आहे आपण? बोलत आहोत महावितरण उपकेंद्र सहाय्यक. आता ही जी पोस्ट आहे तुम्हाला माहित आहे, ही पोस्ट आहे क्लास 3 ची. किती आहे? क्लास 3 ची. आता कोणाचा प्रश्नच ना जर प्रमोशन होऊन याच्यामध्ये जाता येईल का, तर लक्षामध्ये घ्या, ही क्लास 4 आहे, ही क्लास 4 आहे, ही क्लास 4 आहे, ही क्लास 3 आहे, ही क्लास 3 आहे. म्हणजे ही पोस्ट आणि ही पोस्ट एकाच क्लासची आहे. तर एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की प्रत्येक कंपनीचं आपलं ध्येय आणि धोरण असतं. म्हणजे हे तोंडी नसतं, हे लिखित असतं. हे काय असतं? लिखित असतं. म्हणजे नियम व अटी म्हणतो ना आपण, तशासारखे प्रत्येक कंपनीचं ध्येय आणि धोरण असतं. तर आपल्या ध्येय आणि धोरणामध्ये हा चाललं पुन्हा इथं चिप तंत्रज्ञ, चिप टेक्निशियन होतं, मग पुन्हा समोर चाललं ते प्रमोशन होतं. ठीक आहे, ते रिटायर्ड होतपर्यंत कुठे चालले जातील. ठीक आहे, पण कुठंच या लाईनमध्ये म्हणजे या प्रमोशनमध्ये कुठेही शेवटपर्यंत जा, तुम्हाला कुठेच उपकेंद्र सहाय्यक दिसणार नाही. त्याचं कारण असं की याच्यातली म्हणजे महावितरणमध्ये कोणतीच अशी पोस्ट नाही की त्याचं प्रमोशन होऊन तुम्ही उपकेंद्र सहाय्यक होऊ शकता, अशी कोणतीही पोस्ट नाही आहे. समजलं ना मी काय बोललो होतो तुम्ही महावितरणमध्ये आले किंवा असाल तर तुम्ही काय होणार? वरती चढत जाणार, पण कुठेच तुम्हाला रस्त्यामध्ये उपकेंद्र सहाय्यक दिसणार नाही. कारण कोणतीच इच्छी पोस्ट प्रमोशन होऊन उपकेंद्र सहाय्यक होत नाही, कारण ते आपल्या महावितरणच्या धोरणामध्ये नाही. अजूनपर्यंत धोरणामध्ये काही अपडेट झालेलं नाही. एक छोटीशी अपडेट करायला यांना 15 वर्ष लागतं. कोणाकोणाची अख्खी ड्युटी चालली जातं तरी त्यांचे ध्येय आणि धोरण बदलत नाही. तर मग आता त्यांच्या ध्येय धोरणामध्ये आहेच नाही, तर मग मला सांगा याच्यातला कोण याच्यामध्ये डायरेक्टली प्रमोट होऊ शकतो? कोणीच नाही. म्हणजे सरळशी गोष्ट की जे मी याच्यापूर्वी तुम्हाला प्रश्न मांडला की कोणाचं प्रमोशन झालं असणार सर, असं कोणाचंच प्रमोशन याच्यात होऊ शकत नाही. कारण हे जे उपकेंद्र सहाय्यक आहे ती एंट्री पोस्ट आहे. ती काय? एंट्री पोस्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये सरळ बाहेरून विद्यार्थी घेतले जातात, सरळ एम्प्लॉय बाहेरून इम्पोर्ट केले जातात, म्हणजे सरळ बाहेरच्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाते, अशी ही पोस्ट आहे उपकेंद्र सहाय्यक. म्हणजे तुमचा दुसरा तिसरा पण पॉईंट इथे क्लिअर झाला. आता ज्या संघटना आहे त्यांचा प्रयत्न आहे की आता ध्येय आणि धोरणमध्ये सांगितलं की या दोघांचा काही संबंधच नाही, या लाईनचा आणि या लाईनचा काही संबंध नाही आहे, म्हणजे याच्यातला कोणीच इथं येऊ शकत नाही ध्येय धोरणामध्ये, बरोबर आहे. आता यांची मागणी आहे की आपण ध्येय आणि धोरणामध्ये बदल केला पाहिजे. आणि तुम्हाला जर माहित असणार की कोणत्याही डिपार्टमेंटची कोणतीही जागा असो, पूर्णच्या पूर्ण 100% वॅकन्सी डायरेक्ट इंटरनल भरली जात नाही किंवा भरत नाही, कारण त्यांचं ध्येय धोरणच असतं. कारण की त्यांना बाहेरच्या विद्यार्थ्यांना चान्स द्यावा लागतो कमीत कमी 50%. पण इथं आता परिस्थिती अशी आहे की इथं 50 नाही 100% बाहेरच्याच विद्यार्थ्यांना घ्यायचं ध्येय आणि धोरण आहे कोणाचं? महावितरणचं. आणि ते एका रातोरात बदलत नाही आणि एकाच वेळेस बदलू शकत नाही. ते कठीण काम आहे. कसं काम आहे? कठीण. आता संघटनांचं म्हणणं असं आहे की एकतर प्रिन्सिपल तंत्रज्ञ जे ऑलरेडी पोस्ट 3 वर आहे, हे आणि हे एकच आहे. तुम्ही जर एखादा प्रिन्सिपल तंत्रज्ञ असाल ना, त्याला म्हणाल की अरे काका, आता काकाच असणार, ते जवळपास झालेले रिटायरमेंटला पोहोचले असणार, त्यांना
यांना म्हणा की तुम्हाला उपकेंद्र सहाय्यक दिलं तर तुम्ही कराल का, ते म्हणाल अरे होय कोण करणार, इथं माझ्या हाताखाली एवढे सारे लोक आहे, माझ्या हाताखाली एवढे सारे लोक आहे, 10 लोक आहे, मी बसून ऑर्डर देतो आणि इथं येऊन काम कोण करणार, कारण यांच्या हाताखाली कोणीच नसतं, हेच स्वतः ऑपरेटर आहे, नावच ऑपरेटर आहे ना, चालक म्हटलं की तो स्वतः ऑपरेटर झाला, यांच्या हाताखाली कोणी नसतं, पण क्लास पोस्ट दोघांच्या क्लास 3च्याच आहे, पण यांच्या हाताखाली लोक आहे आणि एकदम सुखाचं काम आहे, हे काही इथं येणार नाही, पहिली गोष्ट, मॅटर क्लोज. आता संघटनांचं काय म्हणणं आहे किंवा आंतरिक जे कर्मचारी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे वरिष्ठ तंत्रज्ञ आहे यांना इथे प्रमोशन द्या, यांना काय करा इथे प्रमोशन द्या, ही मागणी वाटल्यास मी मान्य म्हणजे हे दिसते का असं करू शकते किंवा करा बा, ठीक आहे असं दिसते, कारण यांना प्रमोशन क्लास 4 मध्ये आहे, आता इकडे 3 मध्ये जाण्यापेक्षा इकडे 3 मध्ये आणा, इकडे 3 मध्ये आणा, पण आपल्या महावितरणच्या कुठंच नियमामध्ये कुठंच लिहिलेलं नाही आहे की इकडला इकडे येऊ शकते, सरळ सरळ ही पूर्णच्या पूर्ण भरती कशी होणार, बाहेरून होणार, कशी होणार, बाहेरून होणार, आणि जरी याच्यात बदल केला तरी 100% इकडले लोक इकडे येणार नाही, यांना काही मार्क्स देतील ॲडिशनल किंवा यांच्यासाठी जागा वेगळ्या ठेवतील, असं काहीतरी करतील, पण बाहेरच्या विद्यार्थ्यांना 50% तरी जागा मिळणार, म्हणजे मिळणार, असं सध्याचं चित्र आहे. म्हणजे ज्यांच्या मनात प्रश्न आहे की बरेच जण म्हणजे जवळपास मॅक्स सबस्टेशनमध्ये ही गोष्ट पसरवल्या गेली आहे की जागाच येणार नाही, आता सरळ आमचं प्रमोशन होणार, पण तसं होणार नाही, कारण की तुमच्याच कंपनीचे म्हणजे आता तुम्ही जर ऐकत असाल कंपनीचे, तुमच्या ध्येय धोरणामध्ये असं कुठंच लिहिलेलं नाही आहे, भविष्यात लिहितील ते मला माहीत नाही, पण सध्या तरी असं काही लिहिलेलं नाही आहे, ठीक आहे. तर आता हे सर्वात महत्त्वाचं होतं, म्हणजे तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की सर खरंच भरती येईल का नाही येईल, इथं न म्हणजे कारण कोणतं आहे न येण्यासारखं, बरोबर आहे. आता ते फक्त कधी येईल तो मोठा विषय आहे, तो त्याच्यासाठी लागतं अंतर्यामी माणूस, कसा लागतो अंतर्यामी. पण आता मी हे सेशन घेऊन आलो तर याच्यावरनं जे जुने विद्यार्थी आहे तो काय अंदाज बांधायचा त्यांना समजलाय, अंदाज बांधलाय समजलाय, म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहे तुम्हालाही हळूहळू समजायला लागणार जर तुम्ही आत्ता माझ्याशी नवीन जोडले असाल तर, कारण बऱ्याचशा गोष्टी आहे मी इथं बोलू शकत नाही, बऱ्याचशा गोष्टी आहे बोलू शकत नाही. तर जाहिरात येईल का, तर सोप्या भाषेमध्ये सांगतो की परिस्थिती तर अशी आहे की जाहिरात येऊ शकते, फक्त कधी येऊ शकते ते सांगू शकत नाही, 4 महिने लागणार, 8 महिने लागणार, 6 महिने लागणार, वर्ष लागणार, पण जाहिरात येणार म्हणजे येणार, कारण याच्यासाठी काहीच ऑप्शन नाही. इथं एम्प्लॉई उपकेंद्र सहाय्यकमध्ये जन्माला येत नाही, त्याला बाहेरूनच घ्यावं लागतं. जेव्हा कंपनी म्हणणार की आम्ही यांना इथे जन्म देतो तेव्हाचा विषय वेगळा, पण सध्या यांना जन्म देण्यासाठी कोणताच नियम नाही आहे, यांच्या जन्म देण्यासाठी एकच नियम आहे की बाहेरच्या आणा आणि भरा, ठीक आहे. इथले पण परीक्षा देऊन इथे येऊ शकतात, पण परीक्षा देऊन डायरेक्ट भरता येत नाही, परीक्षा आली म्हणजे इतर विद्यार्थी पण याच्यामध्ये आले. आता हे जे विषय होता तो एकदम महत्त्वाचा विषय होता, कशासाठी, उपकेंद्र सहाय्यक, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची नजर या पोस्टवरती आहे गेल्या 5-6 वर्षापासून, म्हणजे जे उपकेंद्र सहाय्यक जरी झाले आहे त्यांची सुद्धा नजर याच्यावरती टिकलेली आहे. म्हणजे आता कॉम्पिटिशन, आता तुम्हाला माहित आहे सर्व ऑनलाईन झालेलं आहे, अभ्यासापासून पेपरापर्यंत A to Z गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत, त्याच्यामुळे स्पर्धा खूप वाढलेली. मी सुरुवातीला सांगितलं तुमची स्पर्धा कोणाशी आहे, जे लॅटेस्टमध्ये विद्यार्थी पारेषण वितरण मध्ये विद्युत सहायक मध्ये लागले त्यांच्याशी खरी तुमची टक्कर आहे. म्हणजे जे नवीन विद्यार्थी म्हणाल हम कर लेंगे ना, देख लेंगे ना, तब तो 40 का कट ऑफ था, आता ते सर्व विसरून जा. आणि बऱ्याच जणांना वाटते सर मी करू शकील का, असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. म्हणजे हेच म्हणून नाही, पुन्हा बऱ्याचशा गोष्टी करू शकील का, तर एक गोष्ट जीवनात लक्षात ठेवा, एक नाही तुम्हाला 2 गोष्टी, गोष्ट एकच सांगतो पण 2 व्यक्तींची गोष्ट सांगतो, पुन्हा नेहमी तुम्हाला सांगतच असतो, पुन्हा एकदा सांगतो. एक गोष्ट लक्षात घ्या, अभ्यास करत असाल तर तुमच्या डोळ्यासमोर आणि तुमच्या मनामध्ये 2 व्यक्ती असले पाहिजे. पहिला व्यक्ती म्हणजे कोण, तर भारताचे भारतरत्न आपल्या देशाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी एकट्यानेच एवढं सर्व संघर्ष केला आणि त्यांनी याचा विचार नाही केला की मी एकटा एवढं करू शकील का, अरे त्यांनी एवढं सारं केलं, एवढ्या करोडो जनतेसाठी करून टाकलं, तेही एकट्या माणसाने. मग तुम्ही विचार करा तुम्हाला तर काय करायचं आहे, काही शोध लावायचा नाही आहे, तुम्हाला फक्त पुस्तकात लिहिलेलं आहे, ऑलरेडी शोध लागलेला आहे, ते फक्त वाचून समजायचं आहे. दुसरं व्यक्तिमत्व, तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी 2 व्यक्ती असलेच पाहिजे. दुसरं व्यक्तिमत्व आपल्या राज्याचे, राज्याचे म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचे दैवतच म्हणू आपण त्याला, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुठभर मावळे घेऊन एक एवढं मोठं स्वराज्य स्थापन केलं. त्यांनी म्हटलं असतं अरे यार माझ्याच्याने एवढं होईल का, तर आज तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नसते, तुमच्याकडे डोमिसाईल नसतं आणि माझ्याकडे तर मुळीच नसतं. मग हे जेव्हा 2 व्यक्ती एकटे एवढं सारं करू शकते, तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे, या हिमतीवर तुम्ही अभ्यास सुरू करू शकता किंवा अभ्यासामध्ये टिकून राहू शकता. आणि याच्यात लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचं, जर तुमच्या मनामध्ये असेल का हे या
पोस्टचे आनंद अश्रू आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आणायचे आहे, तर तुम्हाला सातत्य असलं पाहिजे. त्याला कंटिन्युटी म्हणतो. म्हणजे तुम्ही म्हणाल 2 दिवस अभ्यास करतो, 4 दिवस झोपतो, तर ते तुम्ही लिहून घ्या आत्ताच माझ्याकडनं. तुम्ही काहीच करू शकणार नाही. आणि परीक्षा असेल तरच मी अभ्यास करतो असं जरी म्हणणारे असेल तरी 50% विद्यार्थी त्यात फेल होणार. कारण की प्रत्येकाची बुद्धिमत्ता तेवढी नाही आहे की मी कमी वेळामध्ये जास्त आउटपुट काढू शकेल. आता ते सर्व तुमच्यावरती सोडलं. आता जर तुम्ही अभ्यास करत असाल तर ॲप डाउनलोड करायची CST लॉन्चपॅडची. इच्छुक असाल तर टेक्निकलचा कोर्स आहे, विद्युत ब्रह्मास्त्र, इलेक्ट्रिशियन वायरमॅनसाठी मास्टर कोर्स आहे, हॅकर आहे नॉन टेक्निकलचा, त्याच्यामध्ये रिझनिंग, मॅथमॅटिक्स आणि मराठी इन्क्लूड केलेला आहे. आणि अभ्यास झाला असेल तर हाय व्होल्टेज टेस्ट आहे, फुल लेंथ 30 टेस्ट आहे. तुम्ही रोज दिल्या तरी संपणार नाही. एवढ्या आहे ना, पुन्हा परीक्षेच्या वेळेस त्या सर्व रिसेट होतील आणि पुन्हा त्या सर्व अपडेट होतील परीक्षा आली तेव्हा. आता जाहिरात कधी येईल त्या जाहिरातीची आपण काय करणार, वाट बघणार. आता तुम्हाला समजलंच आहे की नेमकं मी काय सांगितलं. जाहिरात येण्याचा चान्स आहे का, येऊ शकते का, खरंच परिस्थिती आहे का, त्याचं उत्तर माझ्याकडनं तर हो आहे. फक्त कधी हे मी सांगू शकत नाही. मी नाही, तुम्हाला कोणीच सांगू शकणार नाही बिलकुल की 100% आत्ताच येणार बा असं सांगता येत नाही. पण ज्यांना टिकून राहायचं आहे त्यांनी आत्तापासूनच टिकून राहू शकता. आपल्या चॅनलशी जर जोडून असले तर 100% तुम्ही तोपर्यंत जिवंत राहाल याची शाश्वती मी देऊ शकतो. कारण मी तुम्हाला जिवंत ठेवू शकतो फक्त चॅनलवरती जरी जोडून असले तरी पण. ठीक आहे, ते सर्वात महत्त्वाचं सेशन होतं. आणि सर्व विद्यार्थ्यांची डिमांड होती कशाची, उपकेंद्र सहाय्यक या पदाची, जे महावितरणमध्ये अजूनपर्यंत वॅकन्सी आलेली नाही आहे त्यावरती. ठीक आहे, त्या सेशनवरती सेशनला मी थांबवतो. जर काही प्रश्न पडले तर इन्स्टिट्यूटच्या नंबरला मेसेज करा. फक्त 10 ते 5 फोन, 10 ते 5 मेसेज कधी चालतो. ॲपमधनं मग तुम्ही मेसेज करू शकता, चॅटमधनं डायरेक्ट माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे, इथे या सेशनला काय करतो मी, थांबवतो आणि ब्रेक घेतो. बाकीचं पुन्हा जर काही राहिलं तर लवकरच तुम्हाला अपडेट देईल. इथे ब्रेक घेतो. धन्यवाद.